भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू मूर्तिमंत भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंधळा तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंधळा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण. खरं सांगू मला आता अंजलीबद्दल काही वाटेनासच झालंय. मला असं वाटतं की ह्या सगळ्या वागण्यात सुद्धा तिचा काहीतरी डाव असावा. हे अति होतंय हा स्मिता. इतक्या थराला कोणी जात नाही. का माय लेकींचं नाटक विसरलात तुम्ही? राहुलनी मला दगा दिला, माझ्याशी वाईट वागला, पण मी माझ्या चारित्र्यावर लांछन लागू दिलं नाही. पण मग राहुल मला जवळचा का वाटला? बाबा मी भाषाला भेटलोय म्हणजे भांडलोय. आमचं 2-3 वेळा जरा वाजलंय, अर्थात व्यवसायाच्या निमित्ताने. माज दाखवायचा नाही, बापाला उलट उत्तर करतोयस. काय रे, हा काय खेळ चाललाय तुझा? का नाही जात हॉटेलमध्ये? तुम्हाला जर हे मान्य नसेल तर मी हे घर सोडून जायला तयार आहे. विक्रम, काय बोलतोस तू? हे धमकी देतोय, फायदा घेतोय आपल्या प्रेमाचा. अजिबात नाही. हे बघा बाबा, मी काहीही करायला तयार आहे. मी कुठेतरी नोकरी करेन, पण बियर बार चालवणं मला जमणार नाही. सॉरी. माझी अवलाद आहेस तू, सापाची अवलाद. पलटून चावा घेणारच. मी पण माझ्या बापाला न जुमानता यो धंदा सुरू केला होता दारूचा. त्या धक्क्याने माझा बाप मेला, पण मी कोणाला ऐकलं नाही, कारण मला पैसा कमवायचा होता. अरे इमानदारीनं जगणाऱ्या माझ्या बापाला लाखोचं कर्ज झालं होतं. बहिणी लग्नाच्या राहिल्या होत्या, पैशाशिवाय समधी कामं अडली होती. माझ्या आईचं ऑपरेशन अडलं होतं. मी विचार केला, इमानदारीनं रोज मरत मरत जगण्यापरीस बेईमानीनं रोज मजेत जगायचं. आज अशाच माणसांना दुनिया सलाम करते. तुला पण लवकरच पटेल हे क्रम, लवकरच पटेल. काय पुरू? नाही आज अचानक कसा काय बाबा? फोन करून तरी यायचंस ना? अरे वा, म्हणजे काय तुला फोन करून विचारायचं? मैत्रीला घेऊन फिरायला जातोय, परवानगी देतोस का? मला वाटतं कायद्याने परवानगी घ्यायला हवी होती. कायदा? वकिलाला कायदा सांगताय तुम्ही? हे कायदे वेगळे, कौटुंबिक न्यायालयाचे कायदे वेगळे असतात. काय आहे आपल्याकडे
मोठ्या भावाला वडिलांचा दर्जा दिला गेलेला आहे. त्यामुळे छोट्या भावाने मोठ्या भावाला सगळं काही सांगायला पाहिजे. नको अहो, प्रत्येक गोष्टी तो परवानगी मागायला लागला आता मैत्री वैतागेल ना. मला एक सांग पुरू, पूर्वी तू गंभीर होतास, मान्य गंभीर होतास, पण लग्न ठरल्यानंतर तू हसायला सुद्धा लागला होतास. पण आता बघतोय तर काय गाडी पूर्व पदावर आली आहे. काय काय हा अरे असेल काहीतरी. कुटुंब कायदा स्वतःच सांगता आणि स्वतःच मोडता. करेक्ट आहे तुझं. हे सांग बाबा, काय टेन्शन काय? आणि अगदी कुठलाही संकोच न धरता सांग, सगळ्या प्रकारची टेन्शन सहन करायची आमची आता ताकद आहे. नाही तसं फारसं काही नाही. नाही म्हणजे तरीही आहे. मैत्रीच्या घरी काही? हो हो. रूढींचे कुंपण. नाही म्हणजे तरीही आहे. मैत्रीच्या घरी काही? हो हो. अरे ते येणारच बाबा. आता लग्न म्हटल्यावर टेन्शन येणारच ना, कारण लग्न म्हटल्यावर 10 माणसं जमा होणार, काही टेन्शन गडबड गोंधळ होणारच. आमच्या लग्नाच्या वेळेस तुला सांगतो, तिचा मामा बरं का लग्नाच्या वेळेला रुसून बसला होता. का तर त्याला म्हणे लाडवाचा आग्रहच कोणी केला नाही. बोल आता. काय आहे? तुम्हाला ना एखादा शब्द जरी दिला ना तरी त्याचा निबंध जोडून तयार करता तुम्ही. किती बडबड. तो पुरू काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय ना, तर जरा बडबड कमी करा ना. आणि काय हो, माझ्या मामाला स्वर्गातून आणायची काय गरज होती? अगं पण मला कमी बोल सांगताना तू स्वतः किती बोलतेस. काही गोष्टी ना जगात कधीच बदलत नाही. करेक्ट आहे. आता बघ ना, तुझ्या आईची माझी चंपी करायची सवय त्यातलीच एक आहे. जरा हातात फक्त धागा सापडायला हवा, ही अख्खं वस्त्र उचलून टाकेल. मी आईबद्दल नाही, तुमच्याबद्दल म्हणतोय. अरे वा 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 वा, तू माझी बाजू घेऊन बोललास. सांगते पुरू, अरे भाजीवाल्यांपासून थेट अंजलीपर्यंत सगळ्यांना भाषण देतात. अरे म्हणजे काय, आपल्याकडे ज्ञान आहे, त्याचा प्रसार आणि प्रचार हा व्हायलाच हवा नाही. अरे पण गरज नसताना किती बोलता तुम्ही. पुरू, तुला एक गंमत सांगते. आम्ही बर्व्यांकडे गेलो होतो ना, तेव्हा मिस्टर बर्वे 3.5 वाक्य बोलले, मिसेस बर्वे 1.5 वाक्य साधारण, आणि हे सतत बॅटिंग करत होते. परिचय घट्ट व्हावा हा हेतू होता त्यातला. माझं तुम्ही ऐकून घ्याल तर मी इथे आल्याचं सार्थक होईल असं मला वाटतंय. अरे बोल ना तू, तेच तर ऐकायचंय. बर्व्यांकडे काहीतरी प्रॉब्लेम असावा असं म्हणत होतास ना तू. हो म्हणजे मला त्यांच्या बोलण्यातनं म्हणजे रात्र जेव्हा बोलणं थांबलं तेव्हा असं जाणवलं. बोलता बोलता अचानक सगळे गप्प झाले. म्हणजे मी जेव्हा मैत्रीच्या भावाची चौकशी केली तेव्हा अचानक सगळे गप्प झाले. त्यावरून मला असं जाणवलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं की तुम्ही बर्व्यांशी एकदा बोललात तर. अरे नेकीवर पुश पुश लगेच बोलतील बघते. रे
चेष्टा काय करता? तर कामाचं आहे म्हणजे बोलावंच लागणार ना. बोला बोला. काय टेन्शन वगैरे त्यांच्याकडे आहे का जरा अंदाज घेतो. या. यशवंतरावचा. हॅलो. हा नमस्कार, मी रमाकांत बर्वे बोलतोय. हा व्याही बोलतोय व्याही. हा हा ओळखला आवाज, यशवंतराव ना. काय म्हणताय रमाकांतराव? मजेत. आज पुरुषोत्तमराव आले होते. हो बोलला तू मला. बरोबर साहेब, आम्ही फार घाई करतोय असं वाटत नाहीये ना तुम्हाला? घाई नाही का? नाही कसं, आम्ही घाई करतोय. काय एकदा का पुरू त्याच्या कामात गुरफटला ना की जगातला कुठलाही लग्नाचा मुहूर्त त्याला अवेलेबल होऊ शकणार नाही. आणि लग्न कार्य म्हटलं की घाई धावपळ गडबडी होणारच ना. मान्य आहे, पण माझी काहीच हरकत नाही. अच्छा अच्छा, असं आहे का? बरं मग दुसरी काही चिंता सतावते का? दुसरी चिंता नाही, म्हणजे मला काही कळलं नाही यशवंतराव. काय बरं साहेब, आमच्या पुरुची नजर म्हणजे भारी तीक्ष्ण. वकील आहे ना तो. वकिलांना म्हणजे कसं, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे त्याचं लक्ष जातं. म्हणजे वकिलांची सवयच असते ना ती. तर पुरू म्हणाला की तुमच्या घरात काहीतरी त्याला टेन्शन दिसलं. टेन्शन नाही हो, नाही अजिबात नाही. नाही म्हणजे टेन्शन आहे, पण ते लग्नाचं. म्हणजे काय आहे की आमच्या घरातलं हे पहिलंच कार्य ना, आणि असं एकदम समोर उभं राहिलं म्हणून जरा गोंधळ उडालाय, बाकी काही नाही. लग्नाचं कसलं टेन्शन घेताय तुम्ही? अजिबात काळजी करू नका बरोबर साहेब. हे फक्त तुमच्या घरचं नाही, माझ्या घरचंही कार्य आहे. आणि मला असल्या कार्याचा भरपूर अनुभव आहे. आता पटापट मॅनेज करतो, काही टेन्शन घेऊ नका. ठेवू पण? हो, नमस्कार. ओके. चिरंजीव, करेक्ट आहे तुमचं म्हणणं. एक क्षणभर का होईना पण मलाही जाणवलं काहीतरी टेन्शन आहे नक्की. अर्थात हे लग्नाचं टेन्शन आहे असं मला नाही वाटत. पण मग बर्वे साहेब चिंताग्रस्त का झाले असतील? ठीक आहे, बघूया. मी मैत्रीशी बोलून बघतो एकदा. रूढींचे कुंपण यासाठीच आपण कधी लग्नाच्या फंदात पडायचं नाही. संसार थाटणं, मुलं बाळ हे आपल्याला जमणार नाही असं वाटत असतानाही बेसावत क्षणी मैत्रिणी आपल्या मनाचा ताबा घेतला आणि हवेवर सुगंध पसरावा तशी हळूवार मैत्री सगळ्यांच्या मनात जाऊन बसली. पण आता तथाकथित संसार विवंचना डोकं खाणार टेन्शन्स. या घरात आलो तेव्हा बरा होतो, एकटा, व्याप नव्हता डोक्याला. पण आता टेन्शन्स वाढतायत.
मैत्रीच्या घरी अचानक तणावाचं वातावरण का झालं असेल? काय झालं असेल नेमकं? बस बस आता मनात तेच तेच विचार घोळत राहणार. का पडलो मी या व्यापात? का? विचार विचार विचारांचा भुंगा डोकं पोखरतोय ना. होणार, असंच होणार. अरे आता कुठे तू किनाऱ्यावर आहेस, मग हळूहळू संसार समुद्रात ओढला जाणार. मग संकटांची, मनस्तापाची, काळजी, जबाबदाऱ्यांची भरती येणार. आणि मग जीव घेण्या लाटांमध्ये तू ओढला जाणार. नाही, असं काही होत नाही. हे छोटे मोठे प्रॉब्लेम येणारच. मी एकटा असताना ही प्रॉब्लेम होतेच ना, यायचेच ना. गुणाकार वाढत जातो मित्रा. एकट्याचे, मैत्रीचे, तिच्या घरच्यांचे, भावाचे, भाषाचे, अमरचे, अंजलीचे प्रॉब्लेम्स अनंत आहेत रे. कसा होतास तू? कमळाच्या पानासारखा, पाण्यात राहून सुद्धा पाण्याचा एकही थेंब अंगावर न घेणारा, मुक्त. पण आता तू आता स्वतःला गृहस्थ आश्रमात लोटून दिलेस. मग बस कपाळ बडवत. काय कसं वाटतंय? नाही, लग्न ठरून अजून काही दिवस नाही झाले तर झाली सुरुवात. बर्व्यांच्या घरी काय झालं असेल काय? बघ, त्याचा माझ्या लग्नाशी काही संबंध नाहीये. मग विचार कसला करत होतास? मैत्रीच्या घरून धावपळ करत बाबांकडे का गेलास? कारण आसक्ती, सुखाची ओढ, सहवासाचं वेड, धुंदी सडत जाते रे. दगड आहेस तू. भावना असलेला जिवंत माणूस आहे, सिद्ध केलंस ना, मग भावना गुंता वाढवणारच. मी फारसा गुंतत नाही कशात. मी माझा बरा, माझं घर आणि माझी बायको, मुलं, बायकोचं माहेर, माहेरची माणसं, माणसांचा गुंता, शृंखला असते बाबा. तुझ्या बाबांचंच बघ, वय झालं पण संसाराची ओढ कमी होत नाहीये. स्वतःचा झाला, आता मुलाचा, मग नातवंड, मग कळलं रे. वैतागलास ना. खर तर अडकलायस. आता परतीचा मार्ग नाही, एकच मार्ग आहे. बायकोच्या सोबतीनं चालत राहायचं. मैत्रीला न दुखवता, तिच्या घरच्यांना, तुझ्या घरच्यांना न दुखवता चालत राहायचं. बघ पटतंय का? सगळं मान्य कर. एकदा का सगळं हे मान्य केलंस मानसिकरित्या की मग त्रास होणार नाही. आणि त्रास होणार नाही अशी प्रबळ भावना झाली की मग परंपरागत एक गुरुमंत्र आपल्याला मिळतो. दुःखात सुख शोधा. जे काही करतोय ते बायकोसाठी करतोय, सुखासाठी करतोय अशी समजूत घालून घ्यायची. फाटक्यात पाय अडकवलास ना, मग फार ओढाताण करू नकोस. फाटकं फाटतच जाणार रे. आहेस तसा राहा, स्वीकार कर. गृहस्थ आश्रम म्हणजे निखाऱ्यावरची पोळी असते ना, पोळी गरम खायची असते. मग चटक्यांसाठी पछतावा करू नकोस. आहे त्यात आनंद मानायला शिक, म्हणजे तुला फारसं जड जाणार नाही. कळलं? कळलं मला. जा तू, जा. जे आहे त्यात आनंद मानावा लागेल. स्वभावाविरुद्ध वागायचं म्हणजे त्रास होणारच. आणि मी कुठवर संतापाला आवर घालू शकणार आहे ते देवच जाणे.
पण मी कळत नकळत रुतत चाललोय हे मात्र निश्चित.